हाय मैत्रिणींनो, प्रीती क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करते। मैत्रिणींनो, मी तुमच्याकरिता आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जी आपण उलन मॅटची रांगोळी खूप बनवल्या आहेत। आता मी विचार केलं की त्याच उलनपासून आपण दाराचं तोरण बनवायचं। तर मी एक तोरण घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता, तोरणचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्याकरिता। त्या तोरणला मी झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानं असं रूप देण्याचं मी कोशिश केलेली आहे। बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, मी अशा टाइपचं एक तोरण बनवलेलं आहे। या तोरणची पूर्ण मी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि काही डिझाइन जर चुकली आपली आणि तिला कसं व्यवस्थित करायचं याबद्दल पण मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। मैत्रिणींनो, आज जे मी तुम्हाला सांगणार आहे तोरण, दिवाळी दसरा स्पेशल तोरण, त्याकरिता मी घेतलेला आहे बेससाठी कापड। त्यानंतर हे मी पानाच्या साईजचं कार्डबोर्ड कट करून घेतलेलं आहे, हे मी यूज करणार आहे। त्यानंतर फुलं कशी बनवायचे त्यासाठी हे गोल शेपचं हे यूज करणार आहे मी। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरव्या कलरचं उलन, ऑरेंज कलरचं उलन आणि येलो कलरचं उलन आणि ग्लू गन। ठीक आहे मैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपल्याला हे जे दिसत आहे तुम्हाला हे पानाचा शेप आणि हे फुलांचे शेप असं पूर्ण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला किती मोठं तुम्हाला तोरण बनवायचे आहे। त्यानुसार तुम्हाला बेस घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ही पूर्ण ड्रॉइंग सर्वप्रथम काढायची आहे। त्यानंतर आपल्याला उलनचं काम सुरू करायचं आहे। तर सर्वात प्रथम आपण ही पूर्ण ड्रॉइंग काढून घेऊ। चला तर मैत्रिणींनो, मी पूर्ण ड्रॉइंग काढून घेते। मैत्रिणींनो, आपल्याला अशी पूर्ण आधी असं डिझाइन काढून घ्यायची आहे। ठीक आहे, सोबतच गोल पण काढून घ्यायची आहे। जितकं मोठं तुम्हाला तोरण बनवायचे आहे त्यानुसार तुम्हाला ही डिझाइन काढून घ्यायची आहे। मी आशा करत असेन की तुम्हाला व्हिडिओमध्ये छान दिसत असेल। हे बघा मैत्रिणींनो, मी अशी डिझाइन काढून घेते आधी। मैत्रिणींनो, आपल्याला अशा टाइपची पूर्ण डिझाइन काढून घ्यायची आहे। मी बघू शकत आहे व्हिडिओमध्ये पूर्ण पानांची आणि फुलांची आपल्याला डिझाइन अशी काढून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, यामध्ये मी तुम्हाला लटकन कसे लावायचे ते पण याच तोरणमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशा टाइपने मी पूर्ण डिझाइन बनवून घेतलेली आहे। बघू शकत आहे तुम्ही, अशा टाइपने मी पूर्ण डिझाइन बनवून घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर आता उलनचं काम आपल्याला सुरू करायचं आहे। ठीक आहे मैत्रिणींनो, ग्लू गन हे सगळ्यात पहिले आपण सगळ्या पानांची अशी बाउंड्री बनवून घेणार आहोत। आपल्याला जी पण डिझाइन बनवायची राहते सगळ्यात आधी त्या गोष्टीची आपल्याला बाउंड्री बनवायची, आउटलाईन म्हणतो आपण, ती आउटलाईन अशी बनवून घ्यायची। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार। अशी छान आपण अशी आउटलाईन पूर्ण असं बनवून घेऊ आधी। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की मी पानाची पूर्ण अशी आउटलाईन करून घेतलेली आहे। यानंतर आता हे पूर्ण उलन यामध्ये मी फिल करून घेणार आहे। मैत्रिणींनो, त्यानंतर मी गोल बनवत आहे ऑरेंज कलरने। बघू शकत आहे तुम्ही, हे ग्रीन कलरचं मी पत्ती रेडी केला आहे। यामध्ये मी काही भाग सोडलेला आहे, याच्यामध्ये मी दुसरं कलरचं यूज करणार आहे। त्यानंतर आता ऑरेंज कलरने पूर्ण हे गोल कंप्लीट करून घेऊया। मैत्रिणींनो, मी बाकीचे पण सगळे पान आणि हे गोल असे फूल सगळं मी आता कंप्लीट करते। ठीक आहे, हे ज्याप्रमाणे मी 2 कंप्लीट केलं आहे त्याप्रमाणे। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे, एक मी ही पानाची डिझाइन दिली आहे, ही एक दिला आहे पानाची डिझाइन आणि ही एक अशी केली आहे। आता तिघांमध्ये मला ही छान वाटत आहे, तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की याला कसं काढायचं आणि ठीक कसं करायचं आणि याला पण कसं काढायचं आणि ठीक कसं करायचं। ठीक आहे, चला तर बघू आपण आता या व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे हे पहिले शेडिंग दिलेलं होतं। आधी मी हे ग्रीन कलरचं पूर्ण आउटलाईन दिलं, त्यानंतर हे जे लाईट ग्रीन कलर आहे त्यांनी पूर्ण असं लाईन काढून घेतलं। त्यानंतर अशा आडव्या पण लाईन मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी ग्रीन कलर भरलेला होता। मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे की हे माझं तोरण रेडी झालेलं आहे, पण आपली जी पहिली जी पत्ती होती तिला मी असं कलर दिलं होतं। आता मला हे असं काढून पुन्हा नव्याने आपल्याला तिला शेड द्यायचा आहे। त्याकरिता खूप असं आरामात आपल्याला हे असं काढायचं आहे। त्यानंतर ग्रीनचं पण मी 2 नंतर शेड दिलेलं होतं ना, 2चं बेस दिलं होतं। इथे आहे 3 4 आहेत, त्यामुळे मला ग्रीनच्या पण 2 लाईन अशा काढून घ्यायच्या आहेत।
बघू शकता मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, जिथून वाटत आहे की आपलं बेस डॅमेज होत आहे तिथून सोडून द्यायचं, कारण की बेस डॅमेज नाही झालं पाहिजे, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे मैत्रिणींनो. आणि हे एकदम आरामात काढायचं असते. जितकं आपल्याला लावायला वेळ नाही लागत तितकं हे काढायसाठी खूप वेळ लागते. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की हे मी सगळं उलन यातलं काढून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मला अशाच प्रकारे ही पण पत्ती बनवायची आहे. ठीक आहे, चला तर मी बघते. आणि हे जे एक्स्ट्रा जे उलन होतं हे मी इथेच राहू दिलेलं आहे, कारण की ते मला इथे फिल करायसाठी लागणारच आहे. मैत्रिणींनो, आता तुम्ही बघू शकत आहे की मी याचे पूर्ण कटिंग करत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण कटिंग करत आहे. जे एक्स्ट्रा जे होतं बेसचं कपडा त्याला मी पूर्णपणे कट करत आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जवळून असं कटिंग करत जायचं आहे. मैत्रिणींनो, आता आपलं तोरण रेडी झालेलं आहे. त्याला आता अशा प्रकारे आपल्याला ही जी बेल आहे अशी लावायची आहे. ठीक आहे, तर मी इथे एक बेल लावलेली आहे. तुम्हाला एक बेल मी आता लावून दाखवणार आहे. तर बघा, हे आधी असं करायचं, त्यानंतर त्याचे एक धाग्यातून काढायचं असं, त्यानंतर इथलं असं टोक पकडायचं. हे ग्लू आणि बेस थोडं जाड होऊन जाते, तर ते थोडं आरामात घ्यायचं. त्यानंतर एक धाग्यातून काढायचं आपल्याला, छान असं टाईट करायचं आहे. हे 2 ते 3दा शिवून घ्यायचं, छान टाईट करायचं. त्यानंतर आपलं असं बेल रेडी. मैत्रिणींनो, त्यानंतर आपल्याला या तोरणला बॅक साईडला एक सपोर्ट द्यायचा आहे. त्यामुळे हे तोरण दरवाजाला छान राहील, नाहीतर मग ते असं डायव्हर्ट होत आहे. त्यामुळे आपल्याला याला बॅक साईडला एक सपोर्ट पट्टी द्यायची आहे आणि सोबतच ती पट्टी आपल्याला दरवाजाला बांधायसाठी पण कामात येणार आहे. तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल त्या लेसची तुम्ही तिला मागची पट्टी देऊ शकता. माझ्याकडे ही एक पट्टी अवेलेबल आहे, त्यामुळे मी ही पट्टी अशी बॅकला सपोर्ट म्हणून देत आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकत आहे माझं हे दरवाजाचं तोरण रेडी झालेलं आहे. मजबूत आणि छान असं टिकाऊ छान असं मी लेस लावलेलं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.